नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. पोळ्याच्या सणावर दुःखाचा सावट. चांदवड तालुक्यातील मनमाड लगतच असलेले मौजे रापली येथून कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर वय वर्ष 5 रविवारी दुपारी 12 वाजेपासून बेपत्ता होता. सदर घटनेची दखल घेऊन काल रात्री 6 वाजेपासून पोलीस प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले व रात्री गावातच मनमाडचे DYSP श्री बाजीराव महाजन व चांदवडचे PI कैलास वाघ यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह मुक्काम ठोकून रात्रभर तपास कार्य चालू ठेवले. गावातील तरुण मुलांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. गावातील बऱ्याच विहिरीचे पाणी काढून बघण्यात आले. आज सकाळी घटनेचे गांभीर्य लक्षात येऊन नाशिक ग्रामीणचे SP विक्रम देशमाने साहेब व मालेगाव ॲडिशनल SP अनिकेत भारती, मनमाड DYSP बाजीराव महाजन, चांदवड PI कैलास वाघ, मनमाड PI खरे, येवला पोलीस स्टेशन यांनी परिसराची कसून तपासणी केली. यावेळी परिसरातील भागवत झालटे, संगरत्न संसारे व गावातील युवा तरुण मित्रांनी मोठ्या प्रमाणात परिसरात शोध घेतला. रात्रभर हे सर्व तपास कार्य सुरूच होते. शेवटी आज गावकऱ्यांनीही शर्थीचे प्रयत्न केले. अनेक तर्कवितर्क यावेळी काढण्यात आले. कुणी या मुलाचे अपहरण केले की काय या संदर्भात परिसरातील अनेक CCTV तपासण्यात आले. शेजारीच रेल्वे लाईन असल्याने सर्व बाजूने तपास करून शोध न लागल्याने सदर घटनेची दखल घेत काल सायंकाळी 6 वाजेपासून पोलीस प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सदरील शोध मोहिमेत डॉग स्क्वॉडची मदत घेतली गेली असता घरासमोरच्या विहिरीकडे या डॉग स्क्वॉडनी मार्ग दाखविल्याने संशय बाळगला आणि सदरील विहिरीत शोध घेतला. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सुभाष बिडकर यांच्या स्वतःचेच 10 परस विहिरीत त्यांच्याच नातू कृष्णा याचा मृतदेह मिळून आला. 10 परस विहिरीत भागवत झालटे यांनी उतरून सदरचा मृतदेह पाण्याबाहेर काढलाय. सर, रापली येथे कालपासून जो मुलगा बेपत्ता झाला आहे, तर एवढी यंत्रणा आपली त्याच्या पाठीमागे लागली, तर आतापर्यंत काय शोध लागलाय सर? एक बघा 5 वर्षाचा मुलगा आहे कृष्णा, आणि तो काल खेळता खेळता त्याच्या घरापासून इथूनच रापलीमधून नाहीसा झालेला आहे. ती जी महिला आहे तिथे शेजारी राहणारी धुणं वगैरे धुत होती. तिने पाहिलं आहे का तो खेळत होता, आणि आजूबाजूला असं कोणी अनोळखी वगैरे माणसं काही इथं दिसलेली नाही कोणाला. तर ह्या दृष्टीने आपण सगळा शोध घेतलेला आहे परिसरामध्ये. गावातले जवळपास 100-150 लोक, त्याच्यानंतर आपले RCPचे पोलीस, नंतर कालपासून मनमाड असेल, चांदवड असेल, येवला, त्याच्यानंतर तिकडं वडनेर भैरव, सगळे बस स्टँड, रेल्वे स्टेशन, RPF, रेल्वेचे पोलीस, या सगळ्यांना आपण सूचना दिलेल्या आहे. सगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेतलेला आहे. आणि हे जे मक्याचे शेतं दिसतात आपल्याला, मक्याचे शेतामध्ये किंवा इकडे एक नाला चालला आहे, त्या सगळ्या परिसराचा कसून शोध घेतलेला आहे. आणि अपेक्षा आहे का ती लवकरच मिळून जाईल. आणि SP सरांनी पण सध्या सकाळीच भेट दिलेली आहे. कालपासून ॲडिशनल SP साहेब मालेगाव आम्ही इथं मुक्कामाला राहिलेलो आहे आणि हा परिसर सगळा शोध घेतो आहे. सगळी जनतासुद्धा याच्यामध्ये सामील झालेली आहे आणि प्रत्येक ओळ टू ओळ आपण याच्यामध्ये चेक करायला लागलेलो आहे. आणि नक्की आपल्याला अपेक्षा आहे कधी सापडून जाईल. ब्युरो रिपोर्ट एस मराठी, चांदवड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.